शेतकऱ्याची हालत गंभीर आहे। आज सुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे, पाऊस म्हणावा तसा सुरू झालेला नाहीये। महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आज सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय, त्याबद्दल याला कुठेही संवेदना नाही। एकूण जर का पाहिलं म्हणजे जवळपास 6,500 आत्महत्या या गेल्या 2-1 वर्षात झालेल्या आहेत। म्हणजे पुन्हा ढोबळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज 9 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत। विदर्भातील शेतकरी असो, मराठवाड्यातील शेतकरी असो, यांचा वाली कोणी राहिलेला नाही। पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाहीयेत। 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती, पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 70 रुपये काही ठिकाणी जमा झालेले आहेत। अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत। आजच एक बातमी आली की एका कंत्राटदाराने शेतकऱ्यावरतीच बंदूक रोखली, पण तक्रार करायची कोणाकडे? कारण मंत्र्यांना इतर कामं बरीच आहेत, लक्ष द्यायला वेळच नाहीये। आणि असे हे सगळे मंत्रिमंडळात असलेले चेहरे बघितल्यानंतर जनतेचा वाली कोण आहे? जनतेचा वाली कोणी राहिलेला नाही।